ही आहे भीमा नदी आणि हे गाव आहे वडगाव पाटोळे. पलीकडे सातकर स्थळ पश्चिम गाव लागत आहे आणि हा पूल इथे काम चालू आहे. भीमा नदीचं पात्र इथे खूप उथळ आहे, तर काहीच खोल नाही, त्याच्यामुळे पुलासाठी जागा निवडली गेली. मी राजगुरुनगरवरून पुलाचं काम बघण्यासाठी आलो आणि अक्षरशः धूळ माती होती आणि तिथे लोकांना मी म्हटलं की तुम्ही मास्क घालून जावा. ते मला म्हटले की मला आता 50 वर्ष झाले, आता मला इथे 10 वर्षांनी आम्ही काय करू मास्क घालून, कधी ना कधी मारायचे. पण तुम्हाला सांगतो की जी धूळ माती आतमध्ये जाऊन त्याच्यामुळे श्वसनाचे विकार होतात, दमा होतो, अस्थमा, मेंदूचे आजार होतात, हार्ट अटॅकचा धोका येतो, रक्त अशुद्ध होतं आणि विविध कारणे होतात. हा परिसर खूप शांत आणि स्वच्छ आहे. इथे धूळ माती अजिबात नाही. कडूस रोडवर खूप धूळ माती होती, परंतु इथे अजिबात धूळ माती नाही आहे. 2025 वर्षाची अखेरच चालू आहे. एक आठवड्याने 2026 चालू होणार आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात हे लोकेशन आहे. राजगुरुनगर गावापासून 2-3 किलोमीटर पुढे सातकर स्थळ गाव पश्चिम आणि ते वडगाव पाटोळे ह्या 2 गावांच्या हद्दीमध्ये पुलाचं काम चालू आहे. 2024मध्ये काम चालू होतं, 25मध्ये पण काम चालू होतं. आता 26मध्ये काम घोड्याच्या गतीने होणार आहे. हे पहा, इथे काहीतरी केलेलं आहे. इथे कसली तरी मशीन आहे, इथे क्रेन आहे, इथे वरतून पूल जाणार आहे. इथे लोक रात्री शेकोटी पेटवत असतात. ही कसली मशीन आहे काय माहिती नाही, पण खड्डा खाण्याची मशीन आहे. हे पहा, भीमा नदीवर चाललेल्या पुलाचं सगळं काम तुम्हाला घरी बसून मिळतंय पाहायला. तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या घरातील सगळ्यांना सांगा, आपल्या बहिणीला, आईला, वडिलांना, मित्रांना, बायकोला सगळ्यांना सांगा. ते कशा प्रकारे सामान ठेवलेलं दिसत आहे. तर आपण बघू शकता कशा प्रकारे काम चालू आहे. येथे खूप हवा सुटलेली आहे आणि हे राजगुरुनगरच्या विकासात मोलाचं योगदान आहे. कारण राजगुरुनगरमध्ये जी ट्रॅफिक होते ती ट्रॅफिक पूर्णपणे वडगाव पाटोळे गावातून वळवली जाणार आहे. राजगुरुनगरमध्ये ट्रॅफिक होणार नाही, कारण राजगुरुनगरच्या पश्चिमेकडली गावं सगळी इथून जाणार आहे. भीमाशंकरला जाण्यासाठी सुद्धा हा मार्ग उपयुक्त आहे. सध्या दुपार असल्यामुळे कामगार वर्ग जरा निवांत बसला आहे, पण यांचं काम दिवस रात्र चालू असते. अक्षरशः खूप काम करतात. पुलाचं टार्गेट सांगितलं आहे 2026च्या अखेरपर्यंत. ज्यावेळेस ओपनिंग होईल त्यावेळेस मी असणार आहे आणि नेते मंडळीसुद्धा असणार. मी त्यावेळेस खूप मोठा व्हिडिओ काढणार आहे 1 तासाचा. बघा कसं काम चालू आहे. इथून मला वाटतं डायरेक्ट सरळ रोड जाणार आहे. कदाचित शेतकऱ्यांची शेती जाणार आहे आणि ज्याची जाईन तो मालामाल होणार आहे. कारण तो सुद्धा शेती करून कंटाळलेला असणार आहे. कारण काय, शेती करून करून पैसे मिळत नाही आजकाल, त्याच्यामुळं थोडीफार जमीन राहीलच. हा बिबट्याचा अड्डा आहे, इथे पण आपल्याला जायचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. मी